काय ग तोंड लटकावून बसलीस हा? काय सकाळपासून बघायला लागलोय चेहरा पडलाय तुझा. काय विचार करायला लागलेस एवढं? काय तुझं जायचंय कधी आपण कुठं जायचं आता? तिकडं पुण्याला? आता काय हे काय नवीनच काढलेच आता? नवीन म्हणजे? मग तुम्ही काय म्हणले होते चल गावाकडे जाऊया म्हणून. मग आता आलो की झालं की आता आता कधी जायचं? कधी मग म्हणलं होतं तुला मी गावाकडे जाऊया म्हणून? आपलं सॉरी पुण्याला जाऊया म्हणून. कधी म्हणलं होतं म्हणजे? मग आलोय आपण गावाकडे इथं झाले की आता सुट्ट्या झाल्या सगळं झालं जायचं की आता. आणि गावाकडे का तुम्ही काय मला तुला काय इथं गावात काय त्रास व्हायला लागलाय तुला नाही काय मला नाही हा? करमत इथं, मला जायचं तिकडं. परिस्थिती आता प्रॉब्लेम चालू आहे ते परिस्थिती आहे तिकडं हाताला काम नाही माझ्या काय नाही म्हणून मी गावाकडे आलोय ना. इकडं काहीतरी बघता येईल उद्योगधंदा काहीतरी हा. आणि तिकडं घर आहे ते बघता येईल काय असेल ते. आता सध्या तरी मला तिकडं नाही जायचं. का? काही गरज नाही मला तिकडे जायचं. ते जाऊ दे विषय. तुला सांग काय कमी पडाले विनाकारण का मला फाटा नाही फोडायला राहायचं लागलेस? इथं. तुम्ही काय माझ्या संग लग्न करताना आधी का ठरवले होते का की काय परिस्थिती आली तर इकडे गावाकडे यायचं म्हणून? हा तसं काय झालता का विषय? अगं पण विषय काय आहे माहितीये का? लग्नापर्यंत गेलीस तू. आता परत लग्न होऊन परत आता पोरं मोठी मोठी झाली की आता परत म्हणतेस वे लग्नातलं काढालीस. लग्नातला काढायचा विषय कसा असतोय, माणूस कसं म्हणतोय किंवा तुम्ही कसं मला सारखं म्हणताय तू का लग्नाच्या आधी मला सांगितलं होतं का? तसं मी तुम्हाला म्हणले, तुम्ही काय लग्नाच्या आधी मला बोलले होते का की बाबा पुण्यात काहीतरी परिस्थिती आली काय झालं तर आपल्याला गावाकडून सेट व्हावं लागेल? तुम्ही काय म्हणले होते मी तिकडंच आहे, मी तिकडंच राहणार, तिकडंच घरदार आहे माझं, तिथलंच होणार आहे मी आता म्हणून. मग आता का परत म्हणताय गावाकडून राहायचं? काय आणि तिकडे नाही घर कशाला बांधलंय आपण? काय नाही ते भाड्याने देऊन टाकू होय ग. होय भाड्याने गप एवढ्याच्यानं आपलं बांधल्यानं भाड्याने द्यायचं का? काय ते तुम्हाला राहायचं राहायचं सर, माझं मी जाणार. घर तुझंच आहे त्याचा विषय नाही ते जाणार जाऊ दे. माझं. नाही नाही कुठं काय जाते आणि माझा पोटापाण्याचं काय इकडं गावाकडं. मग ते तुम्हाला कळायला पाहिजे ना. हा इकडं काहीतरी छोटा मोठा उद्योग करू तू काहीतरी करा ना तर बसा बिझनेस तुमचं करता येईल. तुम्ही करा आणि मला पैसे तिकडे पाठवा. अरे काय पैसे पाठवा हे करायला लागलं मी गोडी सांगायला लागलो तर परत तू भडका मला लागलास नाही काय? राहायचं इथं, सांगितलंय ना. आणि काय आवाज खाली प्रॉब्लेम करून आहे बोला तुला? बरं का, आवाज खाली करून बोला. प्रत्येक वेळेस मला आवाज सोडून बोलत जाऊ नका. फुकटचं खात नाही तर फुकटचं राहत नाही मी. हे असं आहे असं आयती पडून मित्रांनो असते का जेव्हा नाही हातरुणात, म्हणजे तुम्हाला कळालं असतं परिस्थिती येते ना माणसावर तेव्हा असे दिवस काय बघत परिस्थिती बघा. येत नाही. मस्त हुशार आहे तुम्ही, सांगा लागले मला परिस्थिती इथं. अगं होते दिवस जेव्हा चांगले तेव्हा राहिलो की सगळं ऐश्वर्यामध्ये. आता परिस्थितीच नाहीये माझी म्हणून मी गावाकडे आलोय ना इकडं. नाही राहायचं म्हणलं की मी. राहा ना मग तुम्हाला राहायचंय तर. हळू बोला, आई येत काय आतमध्ये, हळू बोला. असू दे ना आई, तिला बी कळू दे ना परिस्थिती कशी आहे काय काय. करायचंय? काय करायचंय? तुझं काय म्हणायला लागलीस तू आता? मला इथं राहायचं नाही बघा. मला जायचंय तिकडं. आणि तुम्हाला जर इथंच राहायचं असेल, इथंच कामाचं बघायचं असेल ना तुमचं, तुम्ही राहा इथं खुशाल. मला काय असेल ते महिन्याचा खर्च पाठवायचा, मी तिकडेच राहणार आहे. एवढ्याच्यानं घर बांधलंय इथं, काय भाड्यानं द्यायला बांधलं नाही मी. काय बोलावं मित्रांनो बघा ही परिस्थिती पण समजून घेत नाही बायको. आणि हिचं फक्त राहण्याचं चाललंय. आता गावाकडे काय प्रॉब्लेम आहे, वेळ काळानुसार माणसानं थोडं परिस्थितीनुसार वागलं पाहिजे ना. म्हणजे इथं राहतोय तिथंच काहीतरी आपलं पोटा पाण्याचं बघायचं, काय करायचं. काय हे झालं की लगेच इकडे निघून यायचं? म्हणजे तुमच्या मनावर सगळा संसार चालतोय का? म्हणजे तुम्हाला इथं नाही करमलं की तिकडे यायचं, तिथं नाही करमलं की इकडे यायचं? मला इच्छा नाही आता राहिली तिकडे. नको आहे मला काय. होय, मग राहा ना तुम्ही इथं. तुम्ही राहा इथं, तुम्हाला कोण काय म्हटलंय? मी राहते माझ्या घरी जाऊन, तुम्ही राहा इथं. अगं तू असं एवढं हलक्यात का घ्यायलायस माझं बोलणं? मी तर हलक्यात म्हणजे समजदारपणा बस झालं बोलायला आता. लागलोय आणि तुझं काही आता बस नाटक झाले झालं. ते. पहिला कामाला जात होते, रुबाब होता तुमचा, आता नाहीये ना. आता शांत बसायचं. काय डोकं फिरलं का काय तुझं? हा हात उचलत जाऊ नका बरं का. काय हात उचलत हात जाऊ नका. उचलायचं हात नाही. ते बोट बिट करू नको तसलं मला. काय बोट बिट करू नको तसलं. सोडा तिकडे. हात उचलत जाऊ नका माझ्यावर. आता सांगाले उगा ऐकून घेतली इतके दिवस, आता नाही. काय डोक्याला ताप आहे राव. हा माणूस आता प्रत्येक परिस्थितीनुसार माणूस हँडल करते. काय परिस्थिती हिचं दुसरंच. काय दुसरं? आणि ती हे कर कपडे बदल साडी बिडी घालायचं जरा गावाकडे. हेच नकोय मला, म्हणून मला थांबायचं नाही. माझे सगळं का नाही, तुम्ही सगळ्यावर माझ्या बंधनं घालताय. अजिबात नाही कपड्यावरनं मेंटॅलिटी चेंज असते तुमच्या काय नाही लोकांची. काय नाही अजिबात नाही तुझं. तुम्ही धोतर घाला मग. हा घाल तुम्ही, काय प्रॉब्लेम मी नाही लाजत. तुम्ही इथं राहणार आहे, मी राहणार नाही इथं. त्यामुळे माझ्यावर कधी मला तू बोलायचं बोट नाही. बिट करून बोलत पण तसलं इथंच राहायचं, गावाकडे राहायचं, मी राहणार गावाकडे. आणि नाही. इथं गप शेतात कामाला चालायचं, मी कपडे राहणार बिपडे नाही घालायचे. म्हणले. मी राहणार नाही म्हणलं बरं का. मला दुसरं बोललं का मलाच उलट. मग तुम्ही माझ्या संग तंडाय का लागलाय? विनाकारण का तंडाय लागलाय कारण नसताना? बघ नीट इज्जती सांगतो, इज्जतीत ऐकायचं काय. ते बंद करा मोबाईल. काय मोबाईल बंद करा ते. मोबाईलला हात लावू नको लावतो. बंद करा मग. हा गपूर काय बघ साडी घालतील ती शेताकडे जायची आता. जा तुमचं तुम्हीच, हा. मला नाही यायचं.
मला काय सांगितलं होतं लग्नाच्या आधी? काय सांगितलं होतं मला? तू बोलायला लागलो तर माझ्यावरच मला काय हे सांगितलं करायला होतं लागलीस होय. लग्नाच्या आधी की बाबा लग्न केल्याच्या नंतर परिस्थिती आली बिली तर गावाकडे यावं लागेल, शेतात काम करावं लागेल. मी काय शेत बघून नवऱ्या संग लग्न केलेलं परिस्थिती नाही. सांगून येते मला. मी शेत बघून नवऱ्या संग लग्न केलं नाही. पुण्यात नवरा कामाला म्हणून लग्न केलंय मी. काम गेलं माझं खड्ड्यात, आता काम काय नाही राहिलेलं. गप आपलं गावाकडे आलोय तर गावाकडच्या सारखं राहायचं. गावाकडे तुमचं तुम्ही राहा ना. नाही बघतोय कशी जाते. बघतो बघाच की, बघा. बघतो.